प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुंब्रा स्टेशन परिसरातील शाळा मरणपंथाला लागली आहे. शिक्षण समितीच्या प्रमुख संचेती त्याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा बाळगते, असं नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. शाळांचे समायोजन करण्याच्या नादात मुंब्रा स्टेशन परिसरातील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेची वाहताहत झाली आहे. शाळेतील बेंचेस लहान आणि तुटलेली आहेत, त्यामुळे मुलं शाळेतच बसायला तयार नाहीत. गेल्या 3 महिन्यांमध्ये 130 एवढीच पटसंख्या आढळत आहे. यावर तोडगा काढला पाहिजे, असं मर्जिया पठाण म्हणाल्यात. होर्डिंग्स उभारण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व राज्य शासनाकडून आखून दिली आहेत. राज्य शासनाने आखून दिली आहेत, मात्र ही तत्त्वे पायदळी तुडवली जात आहेत. याबाबत आपण महासभेत विषय मांडला आहे. महापौरांनी आपणाला यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असं यावेळी नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांनी सांगितले. मर्जिया पठाण म्हणाल्या की आपण प्रशासनाला होर्डिंगची उंची रुंदी काय असावी याबाबत विचारले, त्यावर त्यांनी 40 बाय 30 ची गाईडलाईन दिली आहे, असं सांगितलंय. मात्र प्रत्यक्षात 113, 150, 160 फुटाचे होर्डिंग्स आपल्याला दिसत आहेत. हे होर्डिंग्स खासगी शासकीय जागेसह फुटपाथ आणि नाल्यांवरही उभारलेत आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होतोय. त्याचबरोबर मुंब्रा दिवा परिसरातील खारफुटींवरती सुरू असलेल्या बेकायदा भरावाच्या मुद्द्यावरून ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. महानगरपालिकेची परवानगी नसताना शेकडो डंपर माती टाकत असताना प्रशासनाने डोळेझाक केली का, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका मर्जिया पठाण यांनी केला आहे. महापालिकेची परवानगी नसताना भराव सुरूच कसा राहिला? संबंधितांवरती गुन्हे का दाखल झाले नाहीत? भूमाफियांना प्रशासनाचे अभय आहे का, असा थेट सवाल त्यांनी केला आहे. पवई आणि मुलुंड परिसरातून डंपरद्वारे मोठ्या प्रमाणात माती आणून खारफुटीवरती भराव टाकला जात असताना प्रशासन केवळ पत्रव्यवहार करत बसले, अशी टीकाही त्यांनी केली आहे. या डंपरमुळे रस्त्यांचं मोठं नुकसान होत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. खारफुटीवर आधी भराव टाकायचा आणि नंतर अनधिकृत बांधकामे उभी करायची आणि त्यानंतर ती तोडण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरायची. हा खेळ नेमका कधी थांबणार, असा संतप्त सवाल करत भराव तातडीने हटवून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मी प्रश्न टाकले होते महासभा मध्ये की जसं तुम्ही आता जस्ट कन्फर्म केलं की मुंब्रा स्टेशन शाळा जेव्हा तुटली अनधिकृत म्हणून, तेव्हा तिथे 1643 समथिंग स्टुडंट्स होते. तर माझं प्रश्न विचारण्याचा उद्देश असं होतं की पटसंख्या आपली तशीच आहे का? कारण की तिथून मुलांना आपण इकडे तिकडे गोंधळ करून डिस्पर्स केलाय. म्हणजे काही मुलं शंकर मंदिर शाळेला आपण ट्रान्सफर केलंय, काही मुलांना आपण मुंब्रा स्टेशन मध्ये अजून एक शाळा आहे तिथे ट्रान्सफर केलं, काही मुलांना MM व्हॅली आणि काही मुलांना आयडियल स्कूल तिथे जे शाळा आहे तिथे ट्रान्सफर केलाय. तर एवढा गोंधळ आहे शिक्षण विभागामध्ये. मग माझं प्रश्न तसं होतं की आता पण पटसंख्या तशीच आहे की आणि आपण मुलांना इकडे तिकडे पाठवलंय सगळं गोंधळ करून, मग मुलांसाठी तशी सुविधा पण आपण देत आहे की नाही? तर जे त्यांचं उत्तर मला जे मिळालं आहे, मला असं वाटतं की इट्स नॉट अप्रोप्रिएट. कारण त्यांनी का केलं आहे, आता जे एनरोलमेंट आहे फक्त त्यांनी मला एनरोलमेंटचे आकडे दिले, पण जेव्हा मी स्वतः जाऊन शाळेत बघितलं तेव्हा मला असं कळालं की एनरोलमेंट तर ऑफकोर्स इफ यू आर इन 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड में सेम नंबर ऑफ एनरोलमेंट विल हॅपन ऑटोमॅटिकली, पण मुलं येत नाही आहे शाळेला, शिकायला मुलं येत नाही. अटेंडन्स जून जुलैची जेव्हा मी अटेंडन्स बघितले रजिस्टरमध्ये जाऊन, रजिस्टर बघून मी स्वतः रजिस्टर बघितलेलं आणि मी काल आयुक्त साहेबांना रजिस्टरची ॲव्हरेज दिली, तर ॲव्हरेज फुल जून आणि जुलैचं म्हणजे आपण ॲव्हरेज पकडलं तर 120-130 मुलंच फक्त येतात. तर ऑफकोर्स पटसंख्या खालती गेली आहे. आय एम शुअर दॅट दे आर नॉट इन कोऑर्डिनेशन अँड कॉन्व्हर्सेशन विथ दोज स्टुडंट्स हु आर नॉट कमिंग टू द स्कूल. आणि दुसरा माझा असा प्रश्न होता की आपण मुलांना इकडे तिकडे डिस्पर्स तर केलंय, मग त्या लोकांसाठी आपण सोयीसुविधा देत आहे का? त्यांच्यासाठी बेंचेस आहे का? त्यांच्यासाठी प्रॉपर टीचर्स आहे का? क्लासरूम्स आहे का? एक शाळेत आपण कसं की 1643 स्टुडंट्स आपण डिस्पर्स केलाय, तर त्यानुसार त्यांच्याकडे सुविधा आहे का? आणि 2 वर्ष झालंय आता, मग त्याचे जे शिक्षणाचं जे हे होत आहे, नुकसान होत आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? आज आपल्या पूर्ण देशात एवढं मोठं आंदोलन उमटलेलं आहे, कशासाठी उमटलेलं आहे? विद्यार्थी लोकांचं उमटलेलं आहे आणि शिक्षणासाठी उमटलेलं आहे, बरोबर? मग आपण ठाणे महानगरपालिका, एवढी मोठी ठाणे महानगरपालिका, आणि आपण जर शिक्षणावर लक्ष नाही दिलं, देन वाय आर वी हिअर फॉर? तर मी जेव्हा तिथे गेलो होतो
शाळेला. मग असं आहे की स्कूल नंबर 14 इज इंग्लिश मीडियम सेकंडरी, स्कूल नंबर 10 म्हणजे एकच इमारतीला मॉर्निंग शिफ्टला इंग्लिश करून ठेवलं, दुपारीला मराठी मीडियम करून ठेवलं. इट्स व्हेरी कन्फ्युजिंग. बट जेव्हा मी क्लासरूम्स बघायला गेले तर बघा बेंचेसची परिस्थिती अशी आहे, अशी बेंचेसची परिस्थिती आहे. 9th and 10th स्टँडर्डचे मुलगे कसे बसणार आहे अशी बेंचेसवर? It's secondary school. You know how now children have grown up and they are tall, healthy. How they will sit? कसे बसणार आहे? बघा, मी स्वतः गेले होते. आय डोंट हॅव दॅट GPS वाला कॅमेरा, अदरवाईज तुमच्याकडे डेट आणि टाइम पण आलं असतं. नेक्स्ट टाइम आय विल मेक शुअर. बघा अशी परिस्थिती आहे. 4 क्लासरूम्सच्या आकडे मला दिलं की स्कूल नंबर 14ला 4 क्लासरूम आपण दिली आहे. पण जेव्हा मी परिस्थिती बघायला गेली तर 3 क्लासरूम्स होती आणि 1 कम्प्युटर लॅब कंबाईन क्लासरूम, आणि त्याच्यात पण फक्त 10 बेंचेस, छोटी छोटी. प्रायमरी स्कूलसाठी जे बेंचेस आहे ना तेच बेंच ते लोक यूज करतात फॉर सेकंडरी स्कूल ऑल्सो. एक बेंचवर 3 मुलं बसणार. एक्झाम्समध्ये कसं ॲडजस्ट होईल तुम्ही मला सांगा? इट्स व्हेरी लॉजिकल. एक्झाम्सला तर आपल्याला मुलांना म्हणजे गॅप करून बसावं लागतं ना. असं एक मुलं तीन मुलं एक बेंचेसवर बसणार आहे तर एक्झाम्स कशा देणार आहे? एक्झामचे पेपर लीक होत आहे आणि इकडे आपण तसेच मुलांना सोबत बसून कॉपी करा, एकमेकांची कॉपी करून पास व्हा. तर ऑफकोर्स शिक्षण विभागाला आता ह्या गोष्टीवर लक्ष द्यायला गरजेचं आहे. आणि काल जेव्हा मी आयुक्त साहेबांच्या समोर हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मला आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलं आहे की याच्यावर लवकरात लवकर काम होणं चालू होणार आहे आणि आयुक्त साहेब स्वतः लक्ष देईल या गोष्टीवर. आणि खूप लवकर एक दौरा करून आपण जे सगळं माझे आरोप आहे, जे सगळं मी त्यांना दाखवले प्रूफ्स, त्याच्यावर काम चालू होणार आहे. खूप छान विषय. आणि आयुक्त साहेबांनी या विषयावर आम्हाला सगळेच नगरसेवक लोकांना आश्वासन दिलं आहे की पूर्ण ठाणे असू द्या, दिवा, कलवा, मुंब्रा कारवाई होणार आहे. आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द हेल्दी ॲटमॉस्फिअर ऑफ शाळा. आणि धार्मिक जागेचा पण बोललं गेलं आहे की धार्मिक जागेचे 500 मीटरच्या तिथे पण आपल्याला कारवाई केली पाहिजे. हा मुद्दा मला 3 महिन्यापासून उपस्थित करायचा होता, पण ठीक आहे. आता काल महासभेत माझा प्रश्न घेतला. मी खूप आभारी आहे की माझा प्रश्न घेतला काल. आणि कसं आहे की मुंब्रा दिवा बेल्ट चुआपूलच्या मागे इल्लीगल डम्पिंग होत आहे असा माझा आरोप आहे. आणि हे जे लँड माफियाज आहे ना, बघा माझ्याकडे ना हे आहे आर्टिकल्स आहे की कसं त्या लोकांचं ना असंच पॅटर्न आहे. जिथे जिथे मँग्रोव्ज असतात ना तिथे ते लोक पहिला भरणी करतात की म्हणजे मँग्रोव्ह शुड डाय अँड देन आफ्टर फ्यू इयर्स तिथे इल्लीगल बांधकाम होऊन जातात. मग दिस इज द पॅटर्न ऑफ लँड माफियाज. तर मला असं आन्सर मिळालं होतं की सम पार्ट ऑफ इट इज नॉट अंडर TMC. ठीक आहे, वन विभागाचा विषय आहे, वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तर माझी मागणी होती की जर गुन्हा दाखल केला आहे तर मला जरा डिटेल्स द्या गुन्हा दाखल केला आहे तर. आणि TMCने का गुन्हा दाखल नाही केला अंडर पॉल्युशन ॲक्ट? TMCने गुन्हा दाखल का नाही केलाय? कारण पवईवरून, मुलुंडवरून एवढी मोठी ट्रक्स येतात डेब्रिज घेऊन आणि काय सगळं मलबा घेऊन आमच्या शहरात येतात. ठाण्याची हद्दी आहे ना. मुंब्रा दिवा पण ठाण्याची हद्दीत आहे ना. ते जे जागा आहे ते ठाण्याची हद्दीत आहे. आपल्या शहरात कुठून एवढी मोठी ट्रक्स येतात. आणि मुंब्रा शहराचा जे करोडो रुपयाचा रस्ता आहे, ठाणे महानगरपालिकेचा रस्ता आहे ना, तो रस्ता कोणाचा आहे? आपला रस्ता आहे. आपण पैसे खर्च केले ना तिथे, ठाणे महानगरपालिकेने पैसे खर्च केले तिथं. तर आपला रस्ता खराब केला, मग ह्याचं जबाबदार कोण आहे? आणि खराब केल्याने शहरात एवढं पोल्युशन वाढलंय, त्याचं जबाबदारी कोण घेणार आहे? मग त्यासाठी आपण ॲज TMC अंडर पॉल्युशन ॲक्ट आपण गुन्हा का नाही दाखल केला? आपली पण जबाबदारी आहे ना की इफ इट्स इन फ्रंट ऑफ आवर आईज. मी कधी प्रश्न टाकलं होतं, किती दिवस झाले मला प्रश्न टाकून. आणि काल महासभा होती, मग त्या पिरियडमध्ये म्हणजे 10 दिवसा एक आठवड्याचा पिरियड होता. तो आठवड्याच्या पिरियडमध्ये आपण तिथे जाऊन कारवाई का नाही केली? ट्रक्सला कॉन्फेस्टिकेट का नाही केलं? अंडर पॉल्युशन ॲक्ट आपण का नाही गुन्हा दाखल केलं? आपली पण जबाबदारी आहे. आता एवढी मोठी लक्षवेधी आहे ठाणे महानगरपालिके, आता वर सभा चालली आहे आणि तिथे एवढी मोठी लक्षवेधी आहे जे आता पावसात जे सगळं फ्लड झालं आणि एवढं लँडस्लाईड झालं, हे ते जे सगळं म्हणजे आपलं माहिती आहे की ठाण्यात कसं काय झालं होतं.
if at one point if we are letting mangroves die like this, if we are letting mangroves die like this, of course पुढच्या येणारं जे पाऊस आहे तर काही वर्षांनंतर तर पूर्ण मुंब्रा आणि देवा फ्लडेड होणार आहे, कारण खाडी कमी झाली आहे तिथे. मँग्रोव्ज इज वन ऑफ द बिगेस्ट रिझन, म्हणजे वन ऑफ द बिगेस्ट रिझन ज्यामुळे फ्लड कंट्रोल नाही होणार आहे. मग याची जबाबदारी कोण घेणार? आज आपल्या डोळ्याच्या समोर आहे तर काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. मला कळतंय, मला मान्य आहे वन विभागाचा विषय आहे, महसूल डिपार्टमेंटचा विषय आहे, याचा विषय आहे, त्याचा विषय आहे, ठीक आहे, मला मान्य आहे. पण ॲटलिस्ट सम थिंग्स आर अंडर आवर कंट्रोल. तर माझी विनंती होती, मी सभागृहाला विनंती केलं, मी माननीय महापौर मॅडमला विनंती केलं, आयुक्त साहेबांना विनंती केलं, सभागृह नेत्याला विनंती केलं आणि विरोधी पक्ष नेत्याला मी विनंती केलं की आपण सगळं उपमहापौर साहेबांना मी विनंती केलं की संबंधित अधिकाऱ्याला घेऊन आपण सगळं तिथे जाऊया आणि मँग्रोव्हची जी कत्तल होत आहे आणि ज्यामुळे होत आहे, जे लोक इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. होर्डिंगचा तर कसं आहे ना भाऊ, मला खूप जरा, मी जेव्हा बोलायला चालू केलं तर जरा कसं आहे की खूप घंटी वाजत होती की मला वेळ खूप जास्त आहे आणि काही लोकांना बोलायचं होतं. तर मी फक्त 2 मिनिटात माझं संपवलं की आपल्याला पण माहिती, मी त्यांना विचारलं होतं की व्हॉट इज द गाईडलाईन ऑफ हाईट, विड्थ अँड लेंथ ऑफ अ होर्डिंग. मला आन्सर भेटलं की 40x30ची गाईडलाईन आहे, पण आपण काही होर्डिंगला 113, 150, 160 फीटची होर्डिंग आपल्याला बघायला भेटते. चला आपण मुंब्रानी घोडबंदरला जाऊ, माझ्यासोबत तुम्ही सगळं चला. आणि मी त्यांना सांगितलं की आपण मुंब्रा से घोडबंदर जाते, घोडबंदर से मुंब्रा आते वापस से. तो फिर आपल्याला बघायला भेटेल की किती मोठी मोठी होर्डिंग्स आहे आणि किती प्रायव्हेट लँड, फुटपाथ आणि नाल्यावर पण किती मोठी मोठी होर्डिंग लागली. मग ह्याच्यावर पण मला आश्वासन मिळालं आहे. हे तिघी गोष्टीवर मला आश्वासन असं मिळालं आहे की आपण लवकरात लवकर, महापौर मॅडमनी मला आश्वासन दिलं आहे, आयुक्त साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे की या तिघी गोष्टीवर लवकरात लवकर राऊंड अप होणार आहे आणि जशाप्रमाणे कारवाई पाहिजे तशाप्रमाणे कारवाई पण होणार आहे.